रुद्दा पाटी येथील श्री साई गणेश मिलिटरी कॅम्प येथे अहमदपूर लिनेस क्लबचा 2024चा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला। कार्यक्रमादरम्यान लिनेस क्लब कडून गरजू महिलांना ब्लँकेट, स्वेटर व पतंग वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन लिनेस सौ अयोध्याताई केंद्रे यांनी केले होते। लिनेस क्लब अहमदपूर शाखेचे कामकाज यापूर्वी कसे चालत आले आहे आणि पुढे कशा संकल्पनेतून लिनेस क्लब चालणार आहे याची सविस्तर माहिती काही महिला पदाधिकाऱ्यांनी आवाज बहुजनांचा न्यूजशी बोलताना दिली आहे। बघूयात। मी सौ प्रतिभा शिवाजीराव पाटील कवेकर, मी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि ऑल इंडिया लिनेस क्लब MS5 हिरकणी माजी प्रांत अध्यक्ष म्हणून मी इथे आज शपथविधीसाठी अहमदपूर लिनेस क्लबसाठी आले आहे। ही ऑल इंडिया लिनेस क्लब ही एक महिलांची संघटना आहे। लॉयन्स आणि लॉयन्स क्लब लिनेस क्लब होते, आता ही खरं तर ऑल इंडिया MS5 हिरकणी आमची प्रांत आहे। महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेश ह्या तीन हे करून एक प्रांत अध्यक्ष असतो आणि हे MS5 हिरकणी ह्या प्रांतामध्ये अहमदपूर लिनेस क्लब आहे। तर मला असं वाटतं की लिनेस क्लब ही सामाजिक संघटना आहे, सामाजिक संस्था आहे। त्यामध्ये ऑल इंडियामध्ये बऱ्याच ठिकाणी आमच्या ह्या संस्था आहेत, अनेक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला ही संस्था आहे। ही महिलांची आहे, महिला इथे काम करतात आणि एक सामाजिक काम करतात, म्हणजे ज्या गरजू लोकांना मदत करण्याचं काम ही संघटना करते आणि हे आपल्या स्वतःच्या पैशातून आम्ही हे काम करतो, लोकांना सेवा देण्याचं काम करतो। आणि ह्यामध्ये मोठमोठ्या ठिकाणी उद्योजक आहेत, महिला डॉक्टर आहे, इंजिनियर आहेत, वकील आहेत, प्राध्यापक आहेत, शिक्षिका आहेत। ह्या सगळ्या याच्यामध्ये आमच्याकडे 1000-1500 महिला ह्या ऑल इंडियामध्ये काम करतात। एक मोठ्या प्रमाणात एक चांगली संघटना आहे आणि सगळ्यात म्हणजे तळागाळापर्यंत जे काही लोक आहेत, वंचित लोक आहेत, त्यांना मदत करण्याचं काम ही संस्था करते। आणि अहमदपूर लिनेस क्लबमध्ये सुद्धा ही लिनेस क्लब आहे आणि इथे ह्यावर्षी कुलकर्णी मॅडम अध्यक्ष, सचिव अध्यक्ष अयोध्या मॅडम, ह्या सगळ्या इथे ज्या काही 40-50 महिला काम करतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात। एक सामाजिक उपक्रम, ह्या सगळ्या शिक्षिका आहेत, तरी पण आपला वेळ, स्वतःचा वेळ नोकरी करत असताना घर सांभाळून आणि हे सामाजिक उपक्रम, सामाजिक लोकांना मदत करण्याचं काम करतात। आणि अहमदपूर सारख्या या ठिकाणी सुद्धा हे लिनेस क्लब आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम करते। ह्या वर्षी अध्यक्ष कुलकर्णी मॅडम आणि त्यांची टीम हे खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना मदत करते। खूप आत्ताच आपण एक प्रोजेक्ट बघितला की आज थंडीचे दिवस आहेत आणि असेच खूप काही आम्ही हेल्थवर काम करतो, शिक्षणावर काम करतो, कृषीवर काम करतो, आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यावर काम करतो, जे महिलांना उद्योजक काही मदत करण्याचं असेल, त्यांना कुठेतरी स्वतःच्या पार उभा करण्यासाठी मदत करण्याचं काम, हे असे वेगवेगळ्या क्षेत्रामधले काम ही संघटना काम करते। आणि त्यामुळे मला वाटतं की इथे सगळ्यांचं आज पदग्रहण झालेलं आहे। यांना एक आमच्याकडे सिस्टम आहे की पदग्रहण म्हणजे यांना जबाबदारी, जे काही अध्यक्ष उपाध्यक्ष जातात दरवर्षी त्यांना आम्ही शपथ देतो आणि शपथ देऊन ही वर्षभराची जबाबदारी देतो आणि दरवर्षी हे वेगवेगळी बॉडी बदलत असते आणि नवीन नवीन महिलांना संधी देत असते। किती वर्षापासून सुरू आहे आपला उपक्रम? आमचा तसा ही संघटना म्हणजे लॉयन्स बरोबर आम्ही लायनेस हे सोबत करत होतो अगोदर। ही संघटना 40 वर्षापासून लॉयनेस बरोबर काम केलं, पण गेल्या वर्षीपासून आमचं हे लिनेस क्लब आम्ही महिलांनी स्वतंत्रपणे आता ह्या ऑल इंडियामध्ये स्वतंत्र विभाग करून आम्ही महिलांनीच ही संस्था उभा केलेली आहे आणि महिलाच चालवतात। ही आता ह्या 2 वर्षापासून ही लिनेस क्लब याला नाव देण्यात आलं। महाराष्ट्रामध्ये जशा सिंधुताई सकपाळ मातोश्री होऊन गेल्या, त्यांनी अनेक मुलांना सांभाळण्याचा विडा उचलला होता, तसा एखादा तुमचा संकल्प काय आहे का? दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या आमचं जो स्लोगन दरवर्षी आमचं प्रांताध्यक्ष चेंज होतात, पूर्ण बॉडी ऑल इंडियापासून बॉडी त्या बदलत असते आणि जे स्वतः जे काही आता प्रोटोकॉल वर्षभरामध्ये काय काम केलं पाहिजे, मग आम्ही मुलं पण दत्तक घेतो, मुलींचे लग्न लावतो, मुलींना मदत करतो, लग्नामध्ये भांडे वगैरे असं देण्याचं काम करतो, म्हणजे जिथं ज्या लोकांना समाजामध्ये वंचित आहे तिथे आम्ही मदत करण्याचं काम करतो। धन्यवाद। मी सुनंदा कुलकर्णी 2023-24 या वर्षाच्या कालावधीमध्ये लिनेस क्लबचे अध्यक्ष होते। अहमदपूर लिनेस क्लब MS5 हिरकणी यामध्ये जातं। गेल्या वर्षी म्हणजे 23चा जो कालावधी होता, डिसेंबर ते 22 ते जानेवारी
जानेवारी 22 ते डिसेंबर 23 असा कालावधी होता. आणि या कालावधीचं स्लोगन होतं शिक्षा संस्कार जीवन का आधार. यानुसार आम्ही वर्षभर अतिशय सुंदर उपक्रम राबवले. त्यामध्ये मोठे उपक्रम असे होते, नवजात बालकांचं स्वागत, गर्भसंस्कार, ऑटो रिक्षावाल्यांना रक्षाबंधन, आणि सगळ्यात मोठा प्रोजेक्ट झाला आमचा नवीन शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय कार्यशाळा. असे 4 मोठे प्रोजेक्ट घेतले. आणि मग बाकीच्यांना जे मदत आहे, गरजूंना मदत, त्याच्यानंतर झोपडपट्टीवर साडी वाटपाचा कार्यक्रम, आणि सगळ्यात महत्वाचा अहमदपूरमधील स्वच्छता कामगारांना, पूर्ण महिला जे कामगार आहेत त्या कामगारांना साडी वाटपाचा कार्यक्रम, असे आमचे मोठे प्रोजेक्ट झाले. आणि या मोठ्या प्रोजेक्टमध्ये सहकार्य करणाऱ्या व्यक्ती होत्या माननीय शोभाताई टोपे मॅडम, रेखाताई हाके मॅडम, त्याच्यानंतर आयताताई केंद्रे मॅडम, त्याच्यानंतर अर्चनाताई घाटोळ यांनी शैक्षणिक उपक्रम राबवले. वासंतिक वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिलं. आणि शिक्षण संस्कार असल्यामुळे जवळजवळ बालवाडी पहिली या वर्गासाठी क्लब तर्फे 450 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आलं. आणि ही सगळी 450 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा पूर्ण अहमदपूर परिसरातील होती. अशा पद्धतीने गेल्या वर्षी उपक्रम राबवले. आम्हाला जवळजवळ उत्तम प्रोजेक्ट यासाठी 3 अवॉर्ड मिळाले. आणि पुनश्च मला अहमदपूरच्या या सर्व लिनेस भगिनीने अध्यक्षपदी विराजमान करण्याचा सन्मान दिला. आणि या वर्षी म्हणजे 24 साठी पुन्हा मी अध्यक्ष म्हणून या पदावर विराजमान झाले. या कार्यकालामध्ये कोषाध्यक्षा कौशल्या पवार, सचिव कौशल्या पवार, कोषाध्यक्षा उषा सुडे आणि सर्व लिनेस भगिनीचं अतिशय मोलाचं सहकार्य मला लाभलं. यावर्षी सचिव कौशल्या पवारच आहेत, कोषाध्यक्षा उषा सुडेच आहेत. या वर्षीचं स्लोगन आहे संतुलन हा जीवनाचा, आनंदी जीवनाचा उत्तम मार्ग आहे, त्या उत्तम चावी आहे, असा एक स्लोगन आहे. आणि प्रेम सेवा हे एक स्लोगन आम्हाला यावर्षी प्रांताकडनं मिळालेलं आहे. आणि या स्लोगनच्या माध्यमातून पहिलंच आम्ही प्रोजेक्ट राबवला. थंडीचे दिवस असल्यामुळं गरजू महिलांना ब्लँकेट, स्वेटर म्हणजे मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला. आनंद द्या, आनंद घ्या, अशा वृत्तीने आम्ही सर्व भगिनी, लिनेस भगिनी कार्यरत आहोत. आणि सर्व लिनेस भगिनीच्या सहकार्याने असे उत्तम प्रोजेक्ट जसे आम्हाला प्रांतांकडनं मिळतील त्या प्रमाणात आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्या घरचं काम सांभाळून, शाळा नोकरी सांभाळून सर्व क्षेत्रातील महिला मला सहकार्य करत आहेत. आणि मी हे कार्य यशस्वीपणे पार पाडू शकते त्यांच्या सहकार्यामुळे. त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या पळसकर मॅडम, कवेकर मॅडम, त्यानंतर गेल्या वर्षीच्या असलेल्या ऑल इंडिया चेअरपर्सन निर्मला जैन मॅडम वगैरे या सर्वांचं सहकार्य, मार्गदर्शन मोलाचं मला मिळतं. वेळोवेळी त्यांच्याशी मी फोनवरती संपर्क साधते आणि वेळोवेळी मार्गदर्शन घेते. सर्वांच्या लिनेस भगिनीच्या सहकार्याने हे प्रोजेक्ट पूर्ण करते. त्याचबरोबर माझी जे अध्यक्ष आहेत, आता आपलं अहमदपूरचं 6वं वर्ष आहे, म्हणजे अहमदपूर लिनेस क्लब 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय. माझी अध्यक्ष आहे, फाउंडर मेंबर ज्याला म्हणतो आपण, ती राणी महाजन आहे. 2ऱ्या वर्षीची अध्यक्ष आहे वर्षा पाटील. 3ऱ्या वर्षीची अध्यक्ष आहे नलिनी बेंबळे मॅडम. 4थ्या वर्षीच्या अध्यक्षा होत्या मीना तोड मॅडम. 5व्या वर्षीच्या अध्यक्षा मीच सुरेंद्र कुलकर्णी होते. आणि पुन्हा 6व्या वर्षी मलाच हा सन्मान मिळाला. त्यामुळे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवतो. एक मिनिट मॅडम, ज्याप्रमाणे एखादी संस्था काम करते आणि त्याचं वर्षाला ऑडिट होत असतं आणि त्याचा मोबदला शासनाकडून मिळत असतो, तसा तुमच्या संस्थेला काही शासनाचा निधी प्राप्त होतो आहे? निधी नाही. आम्ही फक्त अगदी जुलबी 1,500 फीस सगळ्यांकडनं गोळा करतो. आणि 1,500 फीस मध्ये स्पॉन्सर वगैरे जर कोणी तयार होत असेल तर ते घेतो आणि हा उपक्रम राबवतो. परंतु आम्ही जे काही 1,500ची फीस घेतलेली आहे त्या फीसचं आणि स्पॉन्सरचं जर रेकॉर्ड बघितलं तर कुठल्याही शासकीय संस्थेच्या ऑडिटला ते मान्य होईल अशा प्रकारचं लेखन आमचं रिपोर्टचं लेखन आम्ही केलेलं आहे आणि ते आम्ही प्रांतापर्यंत दाखल केलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी साधना पळसकर, लिनेस साधना पळसकर. गेल्या वर्षी रिजन चेअरपर्सन होते.
आणि मी आनंदाने सांगेन की ह्या क्लबमध्ये आल्यापासून आपलं एक वेगळंच व्यक्तिमत्व, स्वतःचं समाधान आणि आपण कुठेतरी समाजामध्ये कार्य करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणून मी सर्व भगिनींना असं आवाहन करेन की जास्तीत जास्त क्लबचे मेंबर वाढवा, प्रत्येकीने एक एक दोन दोन तरी आणा आणि आपण जो आनंद देतोय तोच त्यांना पण देण्याचं आपण काम करूया. आणि त्याचबरोबर सेवाभावी संस्था असल्यामुळे आपण जास्तीत जास्त जे उपक्रम राबवतो ज्यामध्ये आपण गरजूंना मदत करतो आणि एक सगळ्या जणी भगिनी आपण त्या निमित्ताने एकत्र येतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम राबवतो. त्यामध्ये आपण एक स्वतःबद्दल एक कुठेतरी आत्मसन्मान जे म्हणतो आपण तो जागरूक होतो, आत्मविश्वास निर्माण होतो, कुठेतरी आपणही काहीतरी आहोत, आपणही काहीतरी करू शकतो ही भावना स्त्रियांमध्ये निर्माण होते. आणि म्हणून मला वाटतं की लिनेस क्लब हे एक उत्तम व्यासपीठ आहे की जिथे कुठेही राजकारणासारखं कुठलंही हेवादेवा नाहीये किंवा वैशिष्ट्य म्हणजे पदासाठी तिथे भांडणं असतात, पण इथे पद घ्या म्हणून मागे लागावं लागतं, कारण काम करावं लागतं, सेवा करावी लागते आणि फुलाची पाकळी आपली आपण स्वतःहून देत असतो आणि ह्यातूनच आमचा क्लब चालतो. आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की आम्ही लिनेस आहोत आणि सर्व भगिनी एकत्र येऊन हे काम करतो आणि हे ऑल इंडिया लेवलवरची संस्था आहे. ऑल इंडिया लिनेस क्लब, AILC म्हणतो आम्ही त्याला. आणि ज्या पद्धतीने हे प्रत्येक क्लबची जशी रचना आहे तशीच ऑल इंडियाची आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे डिस्ट्रिक्ट आहेत आणि वेगवेगळे मल्टिपल आहेत. अशा पद्धतीने त्याची रचना केलेली आहे. सुनियोजित पद्धतीने हे काम केलं जातं आणि फार त्यातून समाधान पण मिळतं जेव्हा तुम्ही स्वतः लिनेस म्हणून काम करता तेव्हा. धन्यवाद. जय लिनेस. आणि चिकट बुक असं आमचं रेकॉर्ड, कॅशबुक, लेजर, चिकट बुक आता रेडी आहे, तो आम्ही दाखल केलेला आहे. आणि पूर्ण प्रोजेक्टची जी फाईल आहे, फोटो फाईल, ती फोटो फाईल आहे. आणि जी शैक्षणिक धोरणाचं आपलं कार्यशाळा झालेली आहे त्याचा स्वतंत्र अल्बम आम्ही तयार केलेला आहे. आवाज बहुजनांचा.